महाड तालुक्यातील मुठवली येथील वाळू डेपोतील डंपर चालकाने एका वृद्ध शेतकऱ्याचा सोमवारी बळी घेतलाय। वृद्ध शेतकरी हा आपल्या गुरांना पाणी पाजण्यासाठी शेतावरील विहिरीकडे पाणी नेत असताना डंपर चालकाने भर वेगात रिवर्स मारत वृद्ध शेतकरी रामचंद्र डावरुंग वय वर्ष 70 यांना डंपर खाली चिरडलं। त्यामुळे रामचंद्र डावरुंग यांचा जागीच मृत्यू झालाय। या घटनेनंतर ग्रामस्थांनी वाळू डेपो बंद करा अशी मागणी जोर धरून ठेवली आहे। हा अपघात घातपात असल्याचा आरोप ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी केलाय। डंपर चालक सज्जाद पठाण यांच्या विरोधात महाड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। अधिक तपास महाड MIDC पोलीस करतायत। आज सकाळी 9:15च्या सुमारास मुठवलीचा जो डेपो आहे रेती डेपो त्या ठिकाणी आमचे शेतकरी आहेत डावरुंग त्यांचं गाडीखाली चिरडून मृत्यू झाला आहे। आता तो जो डेपो आहे त्या डेपोची परवानगी आहे की नाही हे पण आम्हाला माहिती नाही। आज आम्ही त्यासाठी जी घटना घडली ते प्रांतांना विचारायला आलो तर प्रांतांकडून आम्हाला काही उत्तरं मिळाले ती समाधानकारक उत्तरं नाही आहेत। अक्षरशः त्या शेतकऱ्याचा जो ज्या जमिनीचा मालक आहे त्याच्या जागेमध्ये त्याचा एक प्रकारे खून झाला आहे। आमची अशी विनंती आहे आता की जोपर्यंत ह्याचा पूर्णपणे विषय मार्गी लागत नाही तोपर्यंत तो डेपो सील करण्यात यावा। तिथं जी काही रेती साठवणूक केलेली आहे त्याची कुठली परवानगी यांच्याकडे आहे की त्याची माहिती अजून आम्हाला मिळालेली नाही आहे। हे सगळं काही जोपर्यंत ह्याची फौजदारी गुन्हे दाखल व्हायला पाहिजेत। हे सगळ्या गोष्टी मार्गी लागत नाही तोपर्यंत हा डेपो सील राहील आणि ह्या सगळ्या गोष्टी अक्षरशः म्हणजे शासनाचा ह्या प्रशासनाचा काही दबाव आहे की नाही आहे काही समजतच नाही की इतका राजकीय त्यामध्ये हस्तक्षेप होतो आहे। त्यामुळं आमची विश्वास उडाला ह्या प्रशासनावरनं। ह्याच्यावरती कारवाई जोपर्यंत होत नाही, आज सरकारी दवाखान्यामध्ये बॉडी आहे, आज त्यांची मुलं त्याकडे येतात। ग्रामस्थांचं काही म्हणणं होतं, ग्रामस्थांनी ते सगळं जे काही आहे तो डेपो तो बंद करण्याची निर्णय घेतलेला आहे। त्या ग्रामस्थांच्या पाठी आम्ही 100% शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आम्ही सगळेजण त्याच्या मागे ठामपणे उभे आहोत। जो डेपो सील होत नाही तोपर्यंत आम्ही त्या ठिकाणी जी काही पुढची कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही ह्याचा पाठपुरावा करू।